महामार्गावरील समस्यांबाबत पेण प्रांत कार्यालयात आढावा बैठक संपन्न। खासदार सुनील तटकरे यांनी नागरिकांच्या जाणून घेतल्या समस्या। महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांचा पेण तालुक्यातील खारपाडा ते आमटेम येथून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गाचा आज शुक्रवार रोजी होणारा पाहणी दौरा सतत पडणाऱ्या पावसामुळे रद्द करण्यात आल्याने प्रांत कार्यालय येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीसाठी खासदार सुनील तटकरे, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, प्रांत अधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार तानाजी शेजाळ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे यशवंत घोटकर आदींसह अधिकारी, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज पेण प्रांत कार्यालयात झालेल्या मुंबई गोवा महामार्गावरील आढावा बैठकीच्या सुरुवातीलाच खासदार सुनील तटकरे यांनी स्थानिकांच्या राष्ट्रीय महामार्गाबाबत समस्या जाणून घेतल्या। यामध्ये खारपाडा, जिते, बळवली, तरणखोप, पेण शहर, रामवाडी, वाशीनाका, कांदळेपाडा तसेच वडखळ, डोलवी, गडब, खारपाले, आमटेम आदी गावांच्या कार्यक्षेत्रामध्ये होत असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामामुळे मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाल्याने गावकरी पुरते हैराण झाले आहे। यावेळी तरणखोप येथील महामार्गावरील समस्या दिनेश पाटील यांनी मांडल्या, तर पेण शहरातून राष्ट्रीय महामार्गावर जात असताना मोठ्या वाहनांना पुढे मागे करावे लागते, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण होत असल्याचा प्रश्न पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मंगेश नेने यांनी उपस्थित केला। तर रामवाडी येथील सर्व्हिस रोड संदर्भात माजी नगरसेवक निवृत्ती पाटील यांनी आपली समस्या मांडली, तर कांदळेपाडा येथील सांडपाण्याचा प्रश्न मार्गी न लागल्याने गावामध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे सरपंच मुरलीधर भोईर यांनी सांगितले। त्याचबरोबर वडखळचे माजी सरपंच योगेश पाटील यांनी जुन्या वडखळ रस्त्याबाबत कैफियत मांडली, तर डोलवी गावचे सरपंच परशुराम म्हात्रे यांनी डोलवी बायपास रस्त्याच्या अंडरपासमध्ये पाणी साचण्याबाबत खासदारांचे लक्ष केंद्रित केले। या आढावा बैठकीत ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर खासदार सुनील तटकरे यांनी अधिकारी वर्गांना जाब विचारला, परंतु दरवेळेच्या बैठकीप्रमाणे अधिकारी निरुत्तरित होते। तसेच शुक्रवारपासून मंगळवारपर्यंत खारपाडा पुलापासून ते आमटेमपर्यंत स्थानिक प्रतिनिधींच्या बरोबर जाऊन समस्यांचे निराकरण करणे तसेच या कामावर प्रांत अधिकाऱ्यांनी देखरेख ठेवण्याचे आदेश दिले। पुढे त्यात काही त्रुटी असल्यास अधिवेशनाच्या दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सोबत चर्चा करून सोडविण्यात येतील असे सांगितले। हे स्वतः अधिकारी, प्रांताधिकारी, त्यांच्यासोबत डीवायएसपी किंवा पोलीस अधिकारी असे त्यांनी दौरा उद्यापासून करावा। इथून प्रत्येक ठिकाणी त्या त्या गावचे सरपंच आणि कोण लोकप्रतिनिधी असतील त्यांनी त्या त्या ठिकाणी अगदी खारपाडाचा पूल असेल, बळवलीचे तिथला असेल, जित्याचे तिथला तुम्ही सांगितलं तो मुद्दा आहे। आता याने जो सांगितला यांच्याकडचा तरणखोपच्या तिथला मुद्दा आहे, पेण शहराचा आहे। यांनी सांगितलं पेण शहराचा तो मी शिवला नंतर सांगतो, पण पेण शहराचा इथून जाणारा आहे किंवा आता इथे बस वाहताना नेने साहेबांनी सांगितलं तो मुद्दा आहे। हे सगळं पाहत रामवाडीला जावं, रामवाडीच्या तिथेही बघावं, कांदळपाडा तिथला भराव, तिथली माती, तिथला सर्व्हिस रोड ते बघावं। त्याच्यानंतर बायपास जो आहे जो खाली डोलवीला उतरतो त्याच्या पुलावर सुद्धा बघायची, डोलवीच्या सरपंचाने काय तक्रार केली ती बघावी। वडखळच्या सरपंचाने जे सांगितले की वडखळचा जुना रस्ता त्यांनी आता कबूल केले की तो जुना रस्ता पूर्णपणे चांगला करून आम्ही देऊ, त्यामुळे तिथली पाणी करावी आणि तिथून पुढे तो खारपाला असेल आणि आमटेम असेल ते अगदी लोहा तालुक्याचं क्वालिटीपर्यंत त्यांनी पुढच्या 4 दिवसामध्ये दौरा करावा। माझी तुम्हाला विनंती आहे की नागरिकांनी सोबत त्याच्यामध्ये असावं, सरपंचांनी राहावं, शांतपणाने मुद्दा त्या ठिकाणी सांगावा आणि ज्या ज्या काय त्रुटी असतील त्यांनी ताबडतोब दुरुस्त करण्यासारख्या असतील तर ते ताबडतोब दुरुस्त करतील। काही प्रपोजल वरती गेले असतील तर माझं सोमवारपासून अधिवेशन सुरू होतंय। मी दिल्लीमध्ये बसून गडकरी साहेबांचे जो बसून याच्यासाठी जी काय मान्यता लागेल ती मान्यता घेण्याचा माझ्याकडनं प्रयत्न आहे। हाच याच्यातला मार्ग आहे आणि तो मार्ग काढण्यासाठी माझ्याकडनं सतत प्रयत्न राहतील। तुम्ही नेताच असाल, जरी कोणाचा मुद्दा जरी राहिला तरी त्यांच्या फेरीमध्ये तुम्ही दाखवा